नमस्कार. आज नवरात्रीची चौथी माळ म्हणजे देवी कुष्मांडा यांची या दिवशी उपासना केली जाते. कु म्हणजे थोडे, उष्म म्हणजे उष्णता आणि अंड म्हणजे अंड ब्रह्मांड अशी ही आपल्या स्मित हास्याने संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती करणारी हीच देवी म्हणून त्यांना कुष्मांडा म्हणतात. त्या 8 हातांनी युक्त असतात म्हणून त्यांना अष्टभुजा देवी असंही म्हणतात. सिंह हे त्यांचे वाहन आहे. सूर्याच्या तेजात वास करणाऱ्या या देवीमुळे भक्ताला आरोग्य, दीर्घायुष्य आणि तेज मिळते. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी हिरवा रंग शुभ मानला जातो. हा रंग संपन्नता, प्रगती आणि शुभत्वाचे प्रतीक आहे. या देवीच्या पूजेला विशेष म्हणजे काकडी, पानफुले, बेल अर्पण करतात. हिरव्या रंगाचे वस्त्र धारण करणे शुभ मानले जाते. या देवीचा मंत्र आहे ओम देवी कुष्मांडायै नमः. ओम देवी कुष्मांडायै नमः. या देवीला विशेष महत्व आहे आणि ते महत्व मानले जाते. सृष्टीची जननी कुष्मांडा देवीला मानले जाते. 8 हातात शस्त्रे, कमळ व अमृत कलश असतो. आरोग्य, समृद्धी आणि तेज देणारी ही देवता आहे. कुष्मांडा देवीला नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पूजा केली जाते. या देवीला सृष्टीची आदिशक्ती मानले जाते. देवीकडे 8 हात आहेत म्हणून त्यांना अष्टभुजा देवी असेही म्हणतात. त्यांच्या हातात कमळ, धनुष्यबाण, अमृत कलश, गदा, चक्र व इतर शस्त्रे असतात. ही देवी सिंहावर स्वार असते. सृष्टीची निर्मात्री म्हणतात की देवीने आपल्या उदरातून ब्रह्मांडाची निर्मिती केली आहे. सूर्याची तेजस्विनी म्हणजेच त्यांच्या तेजाने सूर्य मानला जातो. त्यामुळे त्यांना सूर्योपासनेचे प्रतीक मानले जाते. सूर्य उपासनेचे प्रतीक मानले जाते. आयुष्य आणि आरोग्य. कुष्मांडा देवीची कृपा मिळाल्याने आरोग्य चांगले राहते व दीर्घायुष्य मिळते. त्यांच्या उपासनेने अन्नधान्य, संपत्ती आणि आनंद वाढतो. सकारात्मकता आणि ऊर्जा आपल्यामध्ये येते. त्यांची पूजा केल्याने नकारात्मकता नाहीशी होते आणि मनात सकारात्मक विचार निर्माण होतात. म्हणूनच कुष्मांडा देवी ही सृष्टीची जननी, आयुष्य देणारी व जीवनाला प्रकाश देणारी देवी मानले जाते. कुष्मांडा देवीच्या पूजेमुळे साधकाला आनंद, आरोग्य आणि आत्मबल प्राप्त होते. कुष्मांडा देवीला आदिशक्तीच्या नवदुर्गा रूपातील चौथे रूप मानले जाते. तिने स्वतःच्या स्मित हास्याने सृष्टी निर्माण केली, त्यामुळे तिला विश्वाची माता असे म्हटले जाते. अष्टभुजा असलेली ही देवी सिंहवाहिनी असून तिच्या हातात चक्र, गदा, धनुष्यबाण, कमळ, अमृत कलश आणि जपमाळ असते. या देवीची पूजा केल्याने सर्व रोग, दोष नष्ट होतात. देवी कुष्मांडा हिने सृष्टीची निर्मिती केली आणि विश्वाला प्रकाश व ऊर्जा दिली असे मानले जाते. अष्टभुजा देवी म्हणजेच कुष्मांडा 8 हातांनी सुशोभित आहे. अमृत कलश, सिद्धी व निधींची माळ आणि जपाची माळ तिने धारण केली आहे. देवी कुष्मांडा सिंहावर स्वार असते. तिची पूजा केल्याने भक्तांचे सर्व रोग आणि दोष दूर होतात असे सांगितले जाते.
वस्त्र देवीला कुष्मांडाची पूजा करताना हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. पूजेमध्ये लाल रंगाची फुले जसे की जास्वंद, गुलाब अर्पण करावीत. नैवेद्य देवीला कुष्मांडा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून देवीची आराधना करावी. दुर्गा देवीच्या या कुष्मांडा स्वरूपाच्या पूजनाचा संकल्प करावा. यथाशक्ती आपापल्या पद्धती परंपरानुसार देवीचे पूजन करावे. आज नवरात्री सुरू होऊन नवरात्रीला आज 4 दिवस झाले. नवरात्रात दुर्गा देवीच्या 9 रूपांना विशेष महत्त्व आहे. आज चौथी माळ असून कुष्मांडा देवीचे व्रताचरण, पूजन वगैरे आपण आज पाहूया. नवरात्रात दुर्गा देवीच्या 9 रूपांना विशेष महत्त्व आहे. दुर्गा देवीच्या 9 रूपामुळे तिला नवदुर्गा असेही म्हटले जाते. नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव. शक्तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते. नवरात्रीतील चौथा दिवस हा कुष्मांडा देवीला समर्पित आहे. या देवीची पूजा करताना साधकाचे मन अनाहत चक्रात स्थिर झालेले असते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि स्थिर मनाने कुष्मांडा देवीची पूजा उपासना करावी असे सांगितले जाते. या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कुष्मांडा देवीची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करून सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे असे सांगितले जाते. कुष्मांडा देवीच्या उपासनेने धनधान्य, सुख समाधान आणि समृद्धी प्राप्त होते. जीवनात भीती, दुःख, नकारात्मकता नाहीशी करून जीवनात आनंद आणि उत्साह भरते. साधकाला आनंद, आत्मबल, तेज आणि आध्यात्मिक प्रगती मिळते. जीवनात नवीन उमेद, चैतन्य आणि समृद्धी येते. कुष्मांडा देवी ही सृष्टीची जननी, आरोग्यदायिनी व सुखसमृद्धीची दात्री मानली जाते. अशी आहे कुष्मांडा देवीची महती. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.